तर आज गेलतो माऊली महाराजांच्या पाया पडायला श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी, आणि तिकडे जात असताना रस्ता चुकून झाला एक माझ्यासोबत कांड. रामराम मित्रांनो, सकाळी सकाळीच आपल्या दिदीला घेऊन मी निघालतो बघा चाकरवाडीकडे. रस्त्यामध्येच टायर पंक्चर झालं. पंक्चर काढायच्या ऐवजी नवच घेतला बघा टाकून. त्यामध्येच मस्त मोसंबीचा बाग होता. मग काय तिथल्या 4-5 मोसंबी घेतल्या बघा चोरून. दिदीला सोडलं तिच्या गावामध्ये, कारण तिला तिच्या गावामध्ये थोडंसं काम होतं. आणि म्हणलं प्राचीन विहीर तुमच्या सर्वांना दाखवावी, पण प्राचीन विहीर बघायसारखं काही नव्हतं बघा. मग काय मी निघालो बघा चाकरवाडीकडे. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांना एक सांगतो, गुगल मॅपच्या भरोश्यावर बसू नका, कारण मॅप टाकला होता चाकरवाडीचा आणि मला कोणत्या रस्त्याला आणलंय की बघा मलाच माहित नाही. तर कसं बस ह्याला त्याला विचारून पोहोचलो बघा चाकरवाडीमध्ये. तर उन्हाळ्याच्या टायमाला एवढी काही गर्दी नसती बघा, कारण आज तर एकटाच होतो मी मंदिरामध्ये. काय मस्त निघालो आपल्या माऊली महाराजांचे दर्शन करायला. तर या मंदिराचा इतिहास असा आहे की 5व्या शतकातील महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची कर्मभूमी आणि समाधी स्थळ हे आहे. 16 जून 2000 रोजी येथे माऊली महाराजांनी समाधी घेतली. त्यानंतर त्यांच्या भक्तांनी आणि शिष्यांनी येथे भव्य असं मंदिर उभा केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या मंदिराच्या साईडलाच हे त्यांच्या पत्नीचं म्हणजेच भागीरथीबाई गिरी उर्फ आपल्या आई साहेबांचं मंदिर आहे, आणि तिथेच त्यांची भव्य अशी समाधी पण उभी केलेली आहे. तुम्ही सगळे बघू शकता की मंदिराचं बांधकाम किती भव्य पद्धतीने केलेलं आहे. आणि मंदिराच्या मध्ये छोटे छोटे बाग पण केलेले आहेत, जे की भाविकांना खूप आकर्षित करतात. काय आहे बघा बजरंगबली म्हणजेच आपल्या हनुमानांचं मंदिर. हे मंदिर तुमच्या सर्वांना आपल्या माऊली महाराजांच्या मंदिराच्या थोडंसं समोरच पाहायला मिळेल. या मंदिराचं बांधकाम पण खूप आकर्षक आहे. बघू शकता की इथे फक्त आपल्या लाडक्या बजरंगबलीची एकच मूर्ती ठेवलेली आहे आणि बाहेरून मंदिराला कुलूप लावून घेतलेलं आहे. हे आहे बघा त्या ठिकाणचं खूप मोठं मंगल कार्यालय. हे आता 2020-22 मध्येच बांधलं गेलेलं असावं. बघायला गेल्यावर तर इथलं वातावरण खूप मस्त आहे आणि इथं खूप मोकळं पटांगण पण आहे. नंतर मी निघालो बघा कपिलधारला. कपिलधारचा ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि आपल्या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. जय श्रीराम.